सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात काल मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे। भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ सांगोल्यातील अयोध्यानगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय। या बैठकीत सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष, तब्बल 25 नगरसेवक तसेच 7 जिल्हा परिषद सदस्य असे एकूण 34 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे सांगोला तालुक्यात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या मेळाव्याला आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, नगराध्यक्ष आनंद माने, जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त करत राजाभाऊ राऊत यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी दिलेला हा पाठिंबा आगामी विधान परिषद निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान सांगोल्यातील या शक्ती प्रदर्शनामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे आणखी वेगाने बदलताना दिसून येत आहेत। आता विरोधक यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय।